बरं नाही का तुम्हाला? नाही नाही, अशाच पडलो तो. बसा. मला डॉक्टरना बोलवायला हवंय का? नाही हो, सगळं ठीक आहे. आज इकडे कसे काय तुम्ही? मा मेघनाची मैत्रीण आहे निकिता गडकरी. तिला आणि तिच्या फॅमिलीला उद्या डिनरला बोलवायचं चाललंय. आणि त्यांची मुलगी एक ज्योती, छान मुलगी आहे. मग सागरसाठी म्हणत असाल तर आम्ही त्यांना कबूल केलंय की आम्ही आपणहून त्यांच्या लग्नाचा विषय काढणार नाही म्हणून. नाही नाही मा, राकेशसाठी म्हणतोय आम्ही. पण घरात 2 मोठी भावंड असताना राकेशसाठी एवढी घाई करायचं कारण? नाही तसं नाही मा, म्हणजे की राकेश शिक्षणासाठी परदेशी चाललाय, तर मेघनाच्या मनात होतं की त्याला इकडे असं अडकवून ठेवावं म्हणून. हो पण हा, आणि म्हणजे काय आहे ना की आपण फक्त त्यांचं लग्न पक्क करून टाकूया आणि इतक्यात काय करायची गरज नाहीये ना. लग्न तर पुढेच होणार आहे. हा, म्हणजे आपल्यालाही मग वेळ मिळेलच ना. ठीक आहे, पण मग नंतर मुलीकडचे लोक दबाव आणायला लागतात काय एवढा उशीर म्हणून. नाही नाही, तसं होणार नाही. निक्की माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला योग्य वाटेल ते करा. पण आम्ही मात्र खाली नाही येऊ शकणार. जरा कणकण वाटतेच आहे थोडी. मा आत्ता विचारलं तर मला जातात की सहज पडले होते म्हणून. मी डॉक्टरना फोन करू का? नको, एवढ्याशासाठी त्यांना कशाला त्रास द्यायचा. थोडी विश्रांती घेतली ना की वाटेल बरं आम्हाला. म्हणजे निक्की आणि तिची फॅमिली आली की त्यांची मुलगी ज्योती, तिला मी घेऊन येईन ना तुम्हाला भेटायला. ठीक आहे, निघू मग. हां दिवाकर, मेघना तुम्ही गेलात तरी चालेल. आम्हाला दिवाकरांशी बोलायचं आहे. बस. काय झालं मग? दिवाकर, अमृत डेअरी हे तात्यासाहेबांचं स्वप्न होतं. गोवर्धन आणि उस्मानभाई यांच्यासारख्या इमानदार माणसांच्यामुळे ते स्वप्न साकार झालं. तुम्ही आणि पद्माकर या स्वप्नाला आणखी उंचीवर नेऊन पोहोचवत आहात, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पण तुमच्या आपापसातल्या विश्वासाला तडा जाईल असं कृपा करून काही वागू नका. मा, हे तुम्ही मलाच का सांगताय? आम्ही पद्माकरांशीही बोलणार आहोत. तुमचा स्वभाव तापट आहे, हा दुर्गुण आहे तुमच्यात. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं होतं की योग्य माणसांना हाताशी धरलं तर पुढचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. जी मा.
मला वाटलं तू झोपली असेल म्हणून मी पुस्तक न्यायला आलो होतो. काय झालं? काही नाही, असंच. असंच कोणी रडतं का? काय झालं राजा, काय झालं? बाबा, त्याला पाहिलं की कसं तरीच होतं. अच्छा, म्हणून होय. मला कळलं की आपली माणसं आपल्याकरता इतकं करत असतात आणि आपण मात्र दुसऱ्यांचाच विचार करतो. बाबा, एक सपोर्टिव्ह फॅमिली असणं किती महत्वाचं असतं ना, हे अशा वेळेसच कळतं. तुमच्या केसचं काय झालं? काय नाही, धमकी द्यायला आले होते. बघू, आता मला फॅमिली सपोर्टची गरज लागेल. बाबा, आम्ही आहोत ना. बरं, तुमच्याकडे ते केमिकल रिपोर्ट्स वगैरे सगळे रेडी आहेत त्यांचे? हो, त्याच्यात क्लिअरली म्हटलेलं आहे, या ज्या कंपनीज आहेत ना त्याच्या एफ्लुएन्समध्ये घातक द्रव्यांचं प्रमाण जास्त आहे. बाबा, ही लोक असं कसं वागू शकतात? आपल्यामुळे जर दुसऱ्याला कोणाला त्रास झाला तर आपण किती सावध असतो आणि समोरच्याला त्रास होऊ नये याचा विचार करतो. हेच तर मला कळत नाहीये. दुसऱ्याला मारून स्वतः अय्याशी करायची ही वृत्तीच कळत नाही मला. अरे हा, ते मुक्ता, तिला काय झालं असं कळलं? नाही, साधाच ऍक्सिडेंट होता. जात जा तिच्याकडे. हा, हो. मी उद्या शालिनी वहिनींना भेटायला जाणार आहे. तू पण चल माझ्या बरोबर. नाही बाबा, मी एकटीच जाते. ठीक आहे, गुड नाईट. लव्ह यू बाबा. लव्ह यू टू. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी, वहिनी, काय हो? काय झालं? कसला विचार करता एवढा? नाही, काही नाही. वहिनी, दिस इज नॉट फेअर. मला सांगणार नाही तुम्ही? माझी प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला कशी सांगते? मेघना, अलीकडे नाही खूप टेन्शनमध्ये असतं. का? आता का? मला कुठे काय सांगतात ते. तू भाऊजींना जरा विचार ना, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? वहिनी, तुम्ही ना उगीच मनस्ताप करून घेताय. मी दिवाकरना सरळ सांगितलेलं, ऑफिसचं काम ऑफिसमध्ये, ती कशी टेन्शन्स घरी घेऊन यायची नाही. हा वहिनी, पण ही सगळी कामं तुम्ही का करताय? घरातले नोकर कुठे आहेत? आहेत ना. तुम्ही पण ना. बरं, तू सांग, तू कशासाठी आली होतीस? बघितलं, राहिलंच ना. वहिनी, आज संध्याकाळी ना काही पाहुणे येतात आपल्याकडे जेवायला. कोण? निकिता, माझी मैत्रीण आहे ना निकिता. तुम्ही पाहिलंय तिला? कोण काय? नाही लक्षात येत माझ्या. नाही पाहिलंय तुम्ही? ती तिच्या मिस्टरांबरोबर आणि तिच्या 2 मुली आहेत, सगळेच येत आहेत जेवायला. अरे वा, का सहज? नाही, सहज असं नाही. निकी आहे ना, तिची मोठी मुलगी ज्योती, तिचं स्थळ सांगून आलंय राकेशसाठी. हो, पण राकेश रे, म्हणून तर हा सगळा खटाटोप करते ना. एकदा का रात्री सगळे जेवायला आपण भेटलो ना की फॉर्मली अनाऊन्स करते मी. तू मानशी बोललीस ना? हो तर. काय म्हणाले त्या? त्या काय म्हणणार, नेहमीच असते. म्हणजे सागरचं लग्न नाही ठरलंय, विनीचं नाही झालंय, मग राकेशचं कसं करायचं? मी माना काय म्हटलं, मा आपण आता फक्त पक्क करून टाकूया राकेशचं लग्न. करायचं थोडीच लगेच. एकदा का सागर आणि विनीचं झालं की त्यानंतर करू ना. सागरचं सोड ग, मला नाही वाटत तो इतक्यात लग्न करेल. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. एकदा का ज्योती या घरात सून म्हणून आली की व्यवस्थित सासूगिरी करा.
बरेचसे आज विनायकराव सुद्धा येत आहेत. हो का? त्यांना सागरबद्दल माझ्याशी काही बोलायचं आहे. अच्छा, बरंच आहेत येत आहेत तर मला पण. अच्छा वहिनी, मी येते. हां, पाहिलंच वहिनी, जे सांगायला आली ते राहिलंच. वहिनी, संध्याकाळी ते पाहुणे येत आहेत, स्वयंपाकाचं बघाल ना? तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. किती छान, मला माहिती होतं. तुमचं चालू द्या. पाणी पुरी वाढू. काय जेव बरं नीट. काय झालंय तुला? काही नाही. काही नाही कसं? आजकाल अजिबात बोलत नाहीस, जोक सुद्धा मारत नाहीस. ए, तुझ्या ऑफिस मध्ये काही झालेलं नाहीये ना रे बाबा? मी येऊन बोलू का तुझ्या बॉसशी? आई प्लीज. कसा चेहरा झालाय तुझा, हा? बघितलंयस का आरशात? अभ्यासातही मागे पडलायस ना? माझं काही नाही रे बाबा. हे बघतील बघतील आणि तुझं हे काम सगळं बंद करून टाकतील. बरं ते जाऊ दे, चल जेवून घे पटपट, गार होत आहे. झालं माझं. अरे असं कसं होईल आशिष? पानावरनं असं उठून जायचं नाही. आशिष, काय झालंय बाई ह्याला? असं काय हा मुलगा? सागर. राकेश, ॲक्च्युली मी तुझ्याकडेच येणार होतो. सॉरी यार, मी तुला नाही कन्व्हिन्स करू शकलो. सॉरी कोणी म्हणायला पाहिजे आणि कोण म्हणताय? रिलॅक्स यार, सगळं ठीक होईल. सगळे ओके, सगळं ठीकच आहे. आणि नसेल तर मी करीन. यू डोंट वरी. एनिवे, तू कॉलेजला येतोस? नाही, आज नाही. ठीक आहे, मी तुला आल्यावर भेटतो. ओके राकेश, यू प्लीज टेक केअर. बाय. सागर, डोंट वरी अबाउट मी. आय एम फाईन. डॉक्टरांचा फोन आला होता. मुक्ताला काय घेऊन जायचं? नाही, त्याची गरज नाही भासणार आहे. म्हणजे अरे त्याची आवश्यकता नाही आहे. देवाने दया दाखवली शेवटी. तर म्हणलं आणखीन काय काय बघायला लागते. आता जे काही पाहावं लागणार आहे ते पाहावं लागणारच आहे. आपण डोळे बंद करून घडायचं थांबणार आहे का? काय रे, तू ऑफिसला नाही जाणार आहेस आज? उद्या जाईन. उद्या का? आज का नाही? मी ठरवलं उद्या जाईन. मला वाटतं उद्या जायचं. हो, कोणी सांगितलं तुला? सांगायला कशाला बाई, मी ठरवलं उद्या जायचं. आता उद्याच आणखीन उद्या करू नकोस. मुक्ताला सुद्धा उद्याच मला तयार करावं लागेल कॉलेजात जाण्यासाठी.
किती वेळ फोन उचलायला? बोल. आज येणार आहेस? नाही नाही आज नाही. का? कामात आहे. काय झालं? एवढं तुटकपणे का बोलतोस? नाही काही नाही. म्हटलं ना मी कामात आहे. काही काम होतं का? हेच. आज नशील येणार तर मग उद्या येणारच? मी फोन करीन.